नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तलाठी भरती 2025-26 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती आहेत याबद्दलचा प्रश्न आपल्याला अनेकांना पडत असेल. कोणती कागदपत्र लागतात? नेमकं काय करायचं म्हणजे आपल्याला ऐनवेळेला घाई होणार नाही, धावपळ होणार नाही यासाठी आज आम्ही तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची माहिती देणार आहोत. याची संपूर्ण यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी लागणार आहेत शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्रे, जन्मतारखेचा पुरावा, जात प्रमाणपत्र आणि रहिवासी पुरावा. चला तर मग आपण व्यवस्थितपणे आणि बारकाईने कोणती कागदपत्रे कोणत्या वेळी आवश्यक आहेत आणि ती कशी जवळ ठेवायची याबद्दलची माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व कागदपत्रे जी आहेत ती आपण आधीच तयार ठेवली तर अर्ज भरत असताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आणि त्यासाठी म्हणून लक्षात ठेवा, की आपण आपली कागदपत्र जी आत्ता मी इथे सांगणार आहोत, ती आपल्या सोबत नक्की ठेवा आणि मगच अर्ज भरायला सुरुवात करा. तलाठी भरतीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे. सर्वात प्रथम तर आपल्याला शैक्षणिक प्रमाणपत्रांची आवश्यकता असणार आहे. ही शैक्षणिक प्रमाणपत्रे म्हणजे तुमचे 10वीचे, 12वीचे आणि पदवीचे मार्क लिस्ट आणि प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. तर ही सर्व कागदपत्रांची झेरॉक्स किंवा मूळ प्रती आपण आपल्यासोबत फॉर्म भरत असताना घ्यायची आहेत. कारण फॉर्म भरताना तिथं तुम्ही कोणत्या संस्थेमधून किंवा शाळेमधून तुमचं 10वी-12वी झालं असेल, बोर्ड कोणतं होतं, नंतर तुमचं पदवीचं शिक्षण जे आहे ते कोणत्या युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे, याबद्दलची माहिती भरायची असते. त्यामध्ये तुम्ही कोणता विषय निवडला होता आणि कोणत्या विषयासाठी किती मार्क्स पडले होते, संपूर्ण मार्क्स किती, असे कॉलम असतात आणि ते तुम्हाला भरणं गरजेचं असतं. त्यानंतर संगणक ज्ञानाचे प्रमाणपत्र म्हणजे एम-एस-सी-आय-टी किंवा कॉम्प्युटरचं ज्ञान असणारं कोणतंही शासकीय प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलची माहिती सुद्धा म्हणजे त्या त्या प्रमाणपत्र मिळालेल्याचं वर्ष, परीक्षेचं वर्ष, तारीख, तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला मिळालेलं प्रमाणपत्राचं वर्ष, अशी माहिती भरणं गरजेचं असतं. तर त्यासाठी संगणकाचं ज्ञान असलेलं एम-एस-सी-आय-टी किंवा त्यासारखंच असणारं कोणतंही तुमचं शासकीय प्रमाणपत्र सोबत असणं गरजेचं आहे. त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा. तुमच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्माचं प्रमाणपत्र म्हणजे जन्म झाल्यानंतर जी नोंद ग्रामपंचायतीमध्ये किंवा नगरपालिका, नगर परिषदेमध्ये केली जाते ते प्रमाणपत्र किंवा ते नसल्यास शाळा सोडल्याचा दाखला ज्याच्यावरती आपल्या जन्माची नोंद आलेली असते. तर तो सोबत ठेवणं आवश्यक आहे. नंतर जात प्रमाणपत्रे लागू असल्यास जर आपण ओबीसी, एस-सी, एस-टी, एन-टी, भजड यासारख्या जातीच्या ह्याच्यामध्ये असेल, बसत असाल तुम्ही जातीच्या अ, काय क्रायटेरियामध्ये बसत असाल, तर तुम्हाला ती प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. मग ते जात प्रमाणपत्र म्हणजे तुमचा जातीचा दाखला सोबत असणं आवश्यक आहे. आपापल्या जातीनुसार. ओपन असेल तर त्याची काही गरज पडणार नाही. परंतु इतर जातीमध्ये असेल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे असेल तर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ते सोबत घ्यायचं आहे. त्याच्यावरती जो दिनांक असतो तो भरायला लागत असतो. तुम्हाला कोणत्या तहसीलमधून किंवा कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही हे जातीचं प्रमाणपत्र प्राप्त केलेलं आहे त्याबद्दलची माहिती, त्याचा दिनांक, त्याचा आवक-जावक नंबर हे तिथं लिहिलेलं असतं आणि तो त्या कॉलममध्ये भरावा लागतो. आणि जर तुम्हाला जात पडताळणीचं प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे, तर तेही तुम्हाला भरणं आवश्यक असतं. त्यानंतर येतो डोमिसाईल, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. म्हणजे तुम्ही भारताचा रहिवासी असल्याबाबतचा पुरावा. म्हणजे तुम्ही गेल्या कमीत कमी 15 वर्षापासून भारतामध्ये राहत असाल, याबाबतचा जो पुरावा असतो तो एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईलमध्ये मिळत असतो. त्याचीही माहिती या कॉलममध्ये भरावी लागते. त्यामध्ये तुम्हाला ते प्रमाणपत्र कोणत्या ऑफिसकडून मिळालेलं आहे, त्याचा आवक-जावक नंबर, दिनांक, वर्ष ही माहिती भरणं आवश्यक असतं. नंतर नॉन क्रिमिलियर. नॉन क्रिमिलियर म्हणजे तुम्ही उन्नत आणि प्रगत गटामध्ये मोडता किंवा नाही. म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे यावरून तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर काढायचं असतं आणि हे दरवर्षी काढायला लागतं. जातीचा दाखला आणि डोमिसाईल हे एकदा काढल्यानंतर पुन्हा काढण्याची गरज नसते. नॉन क्रिमिलियर हे दरवर्षी काढावंच लागतं.
आणि त्यानंतर असतो उत्पन्नाचा दाखला. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे दाखवणारा उत्पन्नाचा दाखला. हे भरताना सुद्धा नॉन क्रिमिलियर कोणत्या कार्यालयाकडून प्राप्त केलेला आहे त्याचा नंबर आणि त्याची तारीख, वर्ष भरावं लागतं. तसंच उत्पन्नाच्या दाखल्याचा सुद्धा त्याचा नंबर, कोणत्या कार्यालयाकडून ते मिळालेलं आहे, कोणत्या तालुक्यातून मिळालेलं आहे, त्याचा आवक जावक नंबर आणि दिनांक ही भरावी लागते. रहिवासी दाखला, डोमेसाईल प्रमाणपत्र हे तर आपण आता पाहिलेलंच आहे. त्याबरोबरच इतर आवश्यक कागदपत्र म्हणजे पासपोर्ट साईज फोटो, जो आपला अलीकडच्या काळामध्ये काढलेला असेल. त्यानंतर स्वाक्षरीचे स्कॅन केलेले नमुने आपल्यासोबत ठेवणं गरजेचं आहे किंवा आपण फॉर्म भरत असताना ते स्कॅन करून आधीच ठेवायचे आहेत. अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र, जर अपंग असाल तुम्ही आणि जर ते तुमचं प्रमाणपत्र लागू असेल तर अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र सुद्धा त्यामध्ये भरणं गरजेचं आहे. कोणत्या ऑफिसकडून, कोणत्या कार्यालयाकडून किंवा कोणत्या तालुक्यातून तुम्हाला ते मिळालेलं आहे. त्यासाठी त्याचा नंबर आणि दिनांक, वर्ष, किती टक्के तुमची अपंगत्व आहे हे त्यामध्ये नमूद केलेलं असतं. तर ही आवश्यक कागदपत्र तुम्हाला भरावी लागतात आणि ऐन वेळेला आपण फॉर्म भरत असताना एकाच वेळेला म्हणजे जेव्हा फॉर्म भरायची मुदत सुरू होते, त्यावेळेला एकाच वेळी सर्वजण हे फॉर्म भरत असतात आणि मग जसं आपण भरत जाऊ पुढे तसं आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे आपल्याला ते ऑप्शन दिसत जातात आणि ते ऑप्शन दिसल्यानंतर आपण मग काय करतो, आपल्याकडे हे कागदपत्र आहेत, ते नाही, तर म्हणून मग आपली घाई होते. मग तो फॉर्म पुन्हा गोल, गोल, गोल फिरत राहतं आणि आपण त्यातून बाहेर पडतो. मग पुन्हा ती सगळी प्रोसेस करावी लागते. यासाठी आपल्याला संपूर्ण कागदपत्र सोबत घेऊनच फॉर्म भरायला बसणं गरजेचं असतं. विवाहित असाल किंवा अविवाहित असेल तर काही विषय येत नाही. परंतु विवाहित असेल तर त्याचं प्रमाणपत्र जोडावं लागतं किंवा त्याची माहिती भरावी लागते आणि महिलांच्या बाबतीमध्ये माहेरचं नाव आणि सासरचं नाव याच्यासाठीचं जर गॅजेट केलेलं असेल तर तेही भरणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र भरणं विवाहाचं प्रमाणपत्र भरणं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने ही सर्व माहिती आपल्याला भरून फॉर्म आपला सबमिट करायचा असतो. त्याचबरोबर आपल्याला फॉर्म फी भरायची असते, ती तुम्ही ऑनलाईन भरत असता. ऑनलाईन भरले की यू-पी-आय किंवा तुमचं बँकेचं कोणतं अकाउंट असेल त्या अकाउंटमधून तुम्ही ऑनलाईन फी सुद्धा भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा फॉर्म भरत असताना हे सर्व कागदपत्र तुमच्यासोबत घेऊन फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड सुद्धा सोबत असावं, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. या तिन्हीपैकी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र हे नसेल तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, म्हणजे शक्यतो आधार कार्ड सर्वांच्याकडे असतं आणि ते भरणं गरजेचं असतं. ही सर्व कागदपत्रांची सेट आपल्यासोबत ठेवूनच फॉर्म भरायला सुरुवात करा, म्हणजे कोणतीही अडचण येणार नाही, ऐनवेळेला धावपळ होणार नाही. महत्वाचं म्हणजे एकाच वेळेला सर्व विद्यार्थी किंवा जे परीक्षार्थी आहेत ते दाखले काढण्यासाठी त्या सेंटरवरती गर्दी करत असतात आणि मग वेळेत दाखले मिळत नाहीत. त्यासाठी आपल्याकडे कोणता दाखला आहे किंवा नाही हे पडताळणी करून तपासून घेऊन जे नसतील ते आत्ताच करायला द्या. तलाठी, तुमचे सर्कल ऑफिसर किंवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्याबाबतची माहिती घ्या. सेतू सेंटरमध्ये जाऊन त्याबाबतची माहिती घेऊन तुमचे ॲप्लिकेशन आजच करा. म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्याच्या मुदतीपर्यंत तुमचे जातीचे दाखले, नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचे दाखले, एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल इत्यादी कागदपत्र वेळच्या वेळी मिळतील. आधार कार्डमध्ये जर तुमच्या काही चुका असतील, नावात बदल असेल, पत्त्यामध्ये बदल असेल तर ते सर्व अपडेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही. ही सर्व कागदपत्र आपण आपल्यासोबत ठेवूनच आपला फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या यशस्वी आणि भवितव्यासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.